मी गायत्री गुरुनाथ धुरी या ठिकाणी 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-25 या अंतर्गत अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षकांचे प्रदर्शन आणि स्पर्धा यामध्ये गणित विषयासाठी मी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य मांडलेलं आहे। माझ्या साहित्याचं नाव आहे गायत्रीज मॅथ मॅजिक विथ ब्लॉक्स। तर या ठिकाणी मी जो बनवलेला जो बोर्ड आहे हा ब्लॉक्सने बनवलेला आहे आणि त्यासाठी वापरणार जे आहे ते सुद्धा ब्लॉक्स आहे, त्यामुळे या साहित्याला मी नाव दिलंय गायत्रीज मॅथ मॅजिक विथ ब्लॉक्स। सध्या आपण निपुण भारत हे अभियान आपण राबवतोय संपूर्ण भारतभर आणि 2027 पर्यंत आपल्याला वयोगट 5 ते 6 हा शिशुवाटिकेचा म्हणजे बालवाटिकेचा म्हणजेच अंगणवाडीचा आणि त्यानंतर पहिली आणि दुसरी हा जो वयोगट आहे 8 वर्षापर्यंत त्यासाठी ज्या पायाभूत अशा ज्या संख्या ज्ञान विषयक अध्ययन निष्पत्ती आहे त्या पूर्ण करण्यासाठी असे हे साहित्य मी या ठिकाणी मांडलेलं आहे। तर सुरुवातीला या ठिकाणी मी मांडलंय 1 ते 100 अंकांचा हा चार्ट आहे। इथे मी 30 अंक मांडलेत, बाकीचे जे अंक आहेत ते माझ्याकडे या ठिकाणी आहेत। 1 ते 100 अंकांचं वाचन या ठिकाणी मला घ्यायचं आहे, तर वाचन घेण्यासाठी दृढीकरण करण्यासाठी मला काय करता येईल, तर हे जे मी ब्लॉक्स ठेवलेत हे हलते असल्यामुळे मुलांना त्या ठिकाणी ते लावून पुन्हा पुन्हा वाचता येणार आहेत। म्हणजे समजा गणिताचं वाचन अंकांचं वाचन जर आपण सलग घेत असू तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे आपण 100 पर्यंत वाचन घेऊ। दुसऱ्या प्रकारे जर आपण लावायला गेलो तर इथे या कोपऱ्यामध्ये आपण हा पहिला अंक इथे 100 मांडणार आहोत आणि यानंतर इथे 100 म्हणजे इथे 99 अशा प्रकारे अंक लावत लावत मुलं 1 पर्यंत जाऊ शकतात। तिसरा एक वाचनाचा एक प्रकार आपल्याला इथे घेता येईल, म्हणजे इथून मी सुरुवात केलं तिरकस घ्यायचं आहे समजा आपल्याला वाचन, तर हे अंक लावून नाही ठेवायचे आहेत, तर इथे मुलांनी स्वतःहून ते अंक लावायचे। इथे जर 1 लावलं तर इथे कोणता येईल, इथे जर 2 घेतला तर इथे कोणता येईल, या प्रकारे त्यांनी स्वतःहून अशा प्रकारे हे अंक लावत वाचन करायचं। इथे त्यांनी स्वतःचं तर्क किंवा आठवण करून स्मरण करून कोणते कोणते अंक येतील त्यानुसार इथे त्यांनी 100 पर्यंत अंकांचं इथे दृढीकरण आहे। या बाजूने समजा 10 पासून जर आपण इथे ह्या कोपऱ्यात 10 अंक लावला तर अशा प्रकारे 9 20 8 19 30 7 18 29 अशा प्रकारे वाचन घेता येईल। तसंच ह्या कोपऱ्यात असणारा 91 हा अंक आणि या कोपऱ्यात असणारा 100 हा अंक अशा प्रकारे संख्यांचं वाचन जास्तीत जास्त 1 ते 100 अंकांचं दृढीकरण करणं। आणखीन यामध्ये वाचन आपण कोणत्या प्रकारे घेऊ शकतो तर 1 11 21 31 41 अशा प्रकारे वाचन, मग एकक स्थानी 1 असणारे एकक स्थानी 2 असणारे अशा प्रकारे आपण 1 ते 100 अंक हे पूर्णपणे मुलांच्या स्मरणात राहणं किंवा ते सहजासहजी त्यांना ओळखता येणं यासाठी ह्या अशा प्रकारे हे 100 पर्यंतचे ब्लॉक्स मी तयार केलेत आणि त्यातून आपण त्यांच्या 1 ते 100 अंकांचं दृढीकरण आपण घेऊ शकतो। त्यानंतर दुसरं आहे अंक आणि पहिलीच्या वर्गासाठी आहे एक अंक, मग एका समोर तो त्याचं एक चित्र, 2 म्हटल्यानंतर 2 चित्र अशा प्रकारे 10 पर्यंत आपल्याला घेता येतील। खरं त्यांना 0 ते 9 पर्यंतच आहे। 10 साठी 10चा पूर्ण झाला की 10ला इथे आपण वेगळ्या रंगाचे ब्लॉक्स घालून 10 आपण या ठिकाणी लावले की तो झाला 1 दशक। याच्यासाठी हे पिवळ्या रंगाचे ब्लॉक्स आहेत, हा 1 दशक अशा प्रकारे वेगवेगळे ब्लॉक्स इथे लावलेले आहेत। हे झाले संख्या ज्ञानासाठी। त्यानंतर संख्या वाचनसाठी असणारा हे जे साहित्य आहे एकक दशक शतक कोटी पर्यंत मी या ठिकाणी बनवलेले आहेत। विद्यार्थ्यांना स्वतःहून हवा तो इथे अंक घालता येतो आणि हवी ती संख्या मुलं स्वतःहून वाचन करू शकतात। प्रत्येक अंकाची स्थानिक किमतीवरून त्यांचं विस्तारित रूप मांडणं, त्यासाठी माझ्याकडे सगळ्या प्रकारचे अंक तयार केलेले आहेत। वेगवेगळी चिन्ह सुद्धा आहेत, यामध्ये बेरजेची चिन्ह आहेत म्हणजे जेणेकरून मुलांना मांडून त्यांची विस्तारित रूप सुद्धा मांडता येतील। त्यानंतर दुसरं आहे किलो हेक्टो डेकामीटर, याचं रूपांतरण आहे परिमाणांचं। 1 किलो म्हणजे 1000 मीटर, 1 किलो म्हणजे 100 डेका, मग मीटर असेल तर मीटर जे आपण वापरणार आहोत त्याप्रमाणे लांबीचं एकक, समजा आपण वस्तुमानाचं एकक घालतो आहोत तर ग्रॅम येईल आणि समजा आपण धारकतेचं घालत असू तर लिटर येईल। अशा प्रकारे रूपांतरण हा सुद्धा भाग आपल्याला इथे घेता येईल। पुढचा एक भाग आहे तो म्हणजे गुणाकाराचा संबोध। एकाच अंकाची पुन्हा पुन्हा घेऊन केली जाणारी बेरीज म्हणजेच गुणाकार। 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजे 4 हा अंक आपण किती वेळा घेतलाय
तर 4 हा अंक आपण 3 वेळा घेतला, याचा अर्थ 4 गुणिले 3 अशा प्रकारे गुणाकाराचा संबोध इथे म्हणजे इथे दाखवता येईल. त्यानंतर संख्या, मोठी संख्या लहान संख्या पेक्षा मोठा पेक्षा लहान. बेरजेची उदाहरणं मुलं स्वतःहून मांडू शकतील. वजाबाकीची उदाहरणं मुलं स्वतःहून मांडू शकतील. भागाकाराची चिन्ह, सगळ्या प्रकारची चिन्ह माझ्याकडे आहेत. हा जो भाग आहे हा इथे मुलं स्वतःहून हे काम करणार आहे. त्यांना वाटलं बेरजेची उदाहरणं सोडवावीत, सोडवू शकतात. वजाबाकीची उदाहरणं सोडवावीत, कोणत्याही प्रकारची उदाहरणं ती या ठिकाणी स्वतःहून सोडवू शकतात. त्यानंतर इथे हा एक जो भाग आहे हा चौरसाचं क्षेत्रफळ म्हणून मी घेतलंय. की क्षेत्रफळ म्हणजे काय, तर एखाद्या एकक क्षेत्राने, एखाद्या क्षेत्राने व्यापलेल्या एक एकक चौरसांची संख्या. म्हणजे समजा हा जो चौरस आहे हा किती आहे, तर समजा 3 सेंटीमीटर माप असणारा हा चौरस आहे. मग या चौरसाचं क्षेत्रफळ किती, तर अशा प्रकारे आपण चौरस लावले की तुमच्या लक्षात येईल की ह्या चौरसांची संख्या 9 आहे. 9 चौरस सेंटीमीटर असं या आकृतीचं किंवा या क्षेत्राचं क्षेत्रफळ होईल. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे पॅटर्न तयार करणं, आकृतीबंध तयार करणं. आता आकृतीबंध तयार करताना इथे बघा आकृतीबंध असं लावलं आहे. ए बी ए बी ए बी ए बी ए बी ए बी अशा प्रकारे इथे आकृतीबंध मी लावून दाखवलेला आहे. समजा मुलांना वेगळा लावायचा असेल तर तो ए ए बी असा होईल. ए ए बी अशा प्रकारे स्वतःहून मुलांना आकृतीबंध बदल करता येईल. आणि यापेक्षा वेगळी जर समजा मुलांना चित्र काढायची आहे तर या ठिकाणी मी अशा पट्ट्या ठेवल्यात, याच्यावर मुलं स्वतःहून चित्र काढू शकतात आणि पुन्हा तो पुसताही येतो. त्यामुळे या पट्ट्यांचा वापर करून मुलं आकृतीबंध स्वतःचा तयार करू शकतील. अशा प्रकारे हे साहित्य आहे. धन्यवाद.